सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीवेळी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काही निर्देश देशातील राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले होते. मात्र या निर्देशांचं पालन केलं नसल्यानं न्यायालयानं आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे कान पिळले. दिल्ली महानगरपालिका, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यांनी शपथपत्र सादर केल्याचं न्यायालयानं आजच्या सुनावणीवेळी सांगितलं. त्यामुळे 3 नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता इतर राज्यातील मुख्य सचिवांनी सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यांनी येताना अजूनपर्यंत कंप्लायन्स रिपोर्ट सादर का केला नाही याचं लेखी स्पष्टीकरण देखील घेऊन येण्यास सांगण्यात आलंय. देशात सतत भटक्या कुत्र्यांचा हल्ला होण्याच्या घटना घडतायत. दुसऱ्या देशांच्या नजरेत आपल्या देशाची प्रतिमा ही मलिन होत असल्याची टिप्पणीही न्यायमूर्ती नाथ यांनी केली. यावेळी न्यायालयानं कुत्र्यांविरुद्धच्या क्रूरतेचा मुद्दा पुढं करताना माणसांविरुद्धच्या क्रूरतेचं काय असा प्रश्नही उपस्थित केलाय.